चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, 1500 रुपये कधी येतील, 1500 रुपये कधी येतील। अखेर बहिणींनो तुमच्या खात्यात 1500 रुपये आले। हे बघा, 5 जुलैपासून पैसे येणे सुरू झालेले आहे आणि तुम्हाला मी डायरेक्ट कमेंट दाखवतो। कमेंट बघा, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आले त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, तर अकोला येथे 1500 रुपये आले 5 जुलै रोजी। त्यानंतर पुढील कमेंट बघा, पुढील कमेंट आहे 1500 रुपये आले। त्यानंतर पुढील कमेंट बघा, यस पैसे आले। त्यानंतर पुढील कमेंट बघा, माझे कालच आले। त्यानंतर बघा, मला आले आहे, पैसे आले आहे असं म्हटलेलं आहे। हे बघा, आले म्हणे पैसे। त्यानंतर बघा, 1500 रुपये आले साक्री जिल्हा। हे बघा, 1500 रुपये आले। तर 1500 रुपये आले संदर्भात तुम्ही कमेंट बघू शकता। हो, जरी अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला सांगतो मी महत्त्वाचं, तुमच्या खात्यात पैसे कधी येणार आणि केव्हा येणार पाहता माहिती। तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। कमेंट करून भरपूर बहिणी सांगत आहे की आम्हाला पैसे आले म्हणून, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की पैसे आले म्हणून, आणि ज्यांना कोणाला पैसे आले नाही त्यांनी नाही म्हणा असं तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा। पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा, आणि तुमचा जिल्हा कुठला तो जिल्हा पण सांगा, हो म्हणा। आणि ज्यांना कोणाला नाही आले असेल त्यांनी नाही म्हणा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे आपल्याला समजेल की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आले आणि कोणकोणत्या बहिणींना पैसे आले नाही। भरभरून तुम्ही कमेंट करा। आता जी माहिती मी तुम्हाला देतो ना, ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। आता तुम्ही इथून व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो मी। सर्वात मोठी खुशखबर देतो बहिणींनो तुम्हाला। आता हे बघा, तर कमेंट तुम्ही बघू शकता ना। हे बघा, पैसे सर्व बहिणींना आलेले आहेत, भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत। हे बघा, सुरुवात झालेली आहे। आणि हा जो काही हप्ता आहे ना बहिणींनो, 3700 कोटी रुपये, हे जे एवढे पैसे आहेत ना, 3600 कोटी रुपये एवढे पैसे डीबीटीवरती पाठवण्यात आले। डीबीटीवरून हे लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे येत आहेत। भरपूर बहिणींना 1500 रुपये जमा झाले। चेक करा, तुम्हाला पण आले असतील, SMS चेक करा। आता जरी तुम्हाला पैसे आलेच नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सांगतो मी सर्व काही माहिती। अतिशय दमदार माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, तर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु पैसे काही बहिणींच्या खात्यात जमा होत नव्हते। त्यामुळे सर्वजण टेन्शन घेत होते की पैसे का आले नाही, पैसे येतात की नाही, पैसे कधी येणार। आणि एक सवाल अजून, 3000 रुपये येतात का 2 महिन्याचे, तर असा देखील सवाल होता। तर बघा बहिणींनो, तुम्हाला फक्त जे पैसे आले ना, आता हे पैसे तुम्हाला आलेले आहेत जून हप्त्याचे। जून महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत, हे जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले। त्यासोबत तुम्हाला जुलैचा हप्ता 1500 रुपये आला नाही। जुलैचा हप्ता सेपरेट येईल। जुलैचा हप्ता कधी येईल ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगेल, परंतु आता आपण अतिशय दमदार माहिती बघणार आहोत। जूनचे हे बघा, जूनचे 1500 रुपये आणि 2000 रुपये पण सुरू, याबद्दल आपण सर्वात महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। तर 1500 रुपये लाडक्या बहिणींना 2000 रुपये कसे मिळणार आणि 2000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। चला, इथून तुम्ही माहिती पूर्ण बघा। तर 2000 रुपये कसे मिळणार, कोणाला मिळणार त्याबद्दल पण आपण याच व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। अतिशय दमदार माहिती आहे, सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी माहिती आहे। आणि बघा, आजच्या ताज्या बातम्या, आजच्या ज्या ताज्या बातम्या आहेत त्या बातम्या पण आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। हे बघा, पैसे येत नव्हते त्यामुळे सर्व बहिणी टेन्शन घेत होत्या।
परंतु पैसे खात्यामध्ये जमा झाले. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. ज्या बहिणीचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक होतं त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले. पहिले बघा शासनाने आपल्याला काय सांगितलं, पहिले सांगितलं की आम्ही जे पैसे आहेत जून हप्त्याचे 1500 रुपये, हे जून हप्त्याचे पैसे आलेले आहेत बरं तुम्हाला. आता 5 जुलै रोजी जे 1500 रुपये तुम्हाला आले ना, तर हे 5 जुलै रोजी 1500 रुपये आले ते जून महिन्याचे पैसे आहेत. म्हणजे जून हप्ता जो थांबलेला हप्ता होता त्याचे ते पैसे आहेत. तर बघा शासनाने सांगितलं की आम्ही 20 जून रोजी पैसे देऊ, सर्व बहिणींना आम्ही त्या दिवशी पैसे देऊ, परंतु त्या दिवशी काही पैसे आले नाही. पैसे कधी आले मग बहिणींना? पैसे आले 5 जुलै रोजी. म्हणजे ज्या महिन्यात पैसे यायला पाहिजे त्या महिन्यात पैसे येत नाही, त्याच्या पुढील महिन्यात पैसे येत आहे. बघा अशी सध्या परिस्थिती चालू आहे. ठीक आहे, जे असो ते थोडं तारीख पुढे मागे होत आहे, परंतु पैसे तर येत आहे ना, पैसे येत आहे, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही. बरोबर तुमच्या खात्यात पैसे येतात. आणि बघा आता जी माहिती आपण समजून घेणार आहोत, तुम्हाला जरी पैसे आले नसतील बहिणींनो, आता इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, पहा महत्त्वाची माहिती. तर बहिणींनो, तुम्हाला जरी अजूनपर्यंत 1 रुपया पण आलेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने तुमच्या खात्यात ते पैसे जमा होतील. जून हप्त्याचे 1500 रुपये येतील. कारण तुमच्या खात्यात म्हणजे भरपूर बहिणी अशा आहेत की ज्यांना अजूनपर्यंत हप्ता मिळालेला नाही, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त माहिती तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. आणि 2000 रुपयेबद्दल पण माहिती देतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला ते समजेल. तुम्ही इथून जरी व्हिडिओ कट केला तर तुम्हाला काय समजेल? काहीच समजणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व अपडेट, सर्व ताज्या बातम्या, सर्व माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत, त्यामुळे टेन्शन घेत आहेत. तर बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, जेव्हा 3600 कोटी रुपये हे DBTवरती पाठवण्यात आले जून हप्त्यासाठी, तर तेव्हा एक आस लागली की पैसे आता 100% येतील म्हणून. परंतु त्यानंतर हे बघा 29 जून ही तारीख, 29 जून रोजी काय केलं, DBTवरती पैसे पाठवण्यात आले. DBTवरती पैसे पाठवण्यात आले, परंतु तिथून पण पैसे अजून सुटले नव्हते. त्यानंतर मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली. आणि जेव्हा आपण ज्या महिन्याला पैसे येतात त्या महिन्यात मंत्री आदिती तटकरे मॅडम घोषणा करतात, पण ती घोषणा झालीच नव्हती. त्यामुळे सर्वजण टेन्शन घेत होते की पैसे येतात की नाही, कारण मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी तर कुठलीच घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वजण टेन्शन घेत होते. परंतु बघा त्यानंतर एक्स पोस्टवरती मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली आणि सांगितलं की आम्ही जो काही पैसा आहे तो DBTवरती पाठवला आणि आजपासून सुरुवात झाली असं त्या दिवशी सांगितलं होतं, म्हणजे 5 तारखेला सांगितलं होतं तसं. त्यानंतर 5 जुलैपासून सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले. परंतु 5 जुलैपासून काही बहिणींना पैसे आले, परंतु बाकीच्या बहिणींना पैसेच आले नाही. तुम्हाला पण अजूनपर्यंत पैसे आले नसतील ना बहिणींनो, तर पुढील 1-2 तासात तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. 1 किंवा 2 तासात, 1 किंवा 2 तासात 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बहिणींनो. काही काळजी करू नका, कारण पैसे सुटलेले आहेत. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. कोणत्याही क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यात पैसे वर्ग होणार आहेत, जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त आता प्रतीक्षा करण्याची गरज नाही. फक्त मोबाईलचे SMS चेक करत राहा, अचानकपणे तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. ओके, चला आता पुढे जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट समजून घ्या. तर बहिणींनो, ज्या बहिणींना पैसे आले नाही त्यांनी जराशी पण काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. पैसे तुमच्या खात्यात पुढील 1-2 तासात 100% येऊन जातील. जरी ज्यांना पैसे अजूनपर्यंत आले नाही त्यांना 100% पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील. हे बघा, भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. कमेंट करून बहिणींनी सांगितलेलं आहे. बघा, काही जण म्हणत होते की अजून पैसे आले नाही, तुम्ही खोटी माहिती देताय, असं देताय तसं देताय, असं भरपूर जण कमेंट करून सांगत होते. बघा कमेंट बघा तुम्ही, आता पैसे आलेले आहेत. हे बघा एस टाईप केलेलं आहे. त्यानंतर बघा भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. हे बघा 1500 आले. हे बघा तुमच्या समोर आहे. हे बघा 1500 आले.
त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी, हे बघा अकोला जिल्ह्यात 1500 रुपये आले 5 जुलै रोजी, हे बघा. म्हणजे भरपूर बहिणींना पैसे आले. काही किंचित बहिणी बाकी आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही, त्यांना पुढील 1-2 तासात पैसे 100% येऊन जातील. ओके, त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आता बघा महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो अजून. हे बघा, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 29 जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपये हे DBTवर वर्ग करण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम 5 जुलैपासून वर्ग करण्यात येणार आहे. बघा, म्हणजे 5 जुलैपासून पैसे येणे सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की 5 जुलैपासून पैसे येणे सुरू झालेलं आहे आणि 3600 कोटी रुपये हे DBTवरती वर्ग करण्यात आले होते. आणि मग त्यानंतर पैसे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू झाले. बघा, सर्व बहिणींच्या खात्यात पैसे आले. काही किंचित बहिणी बाकी आहेत ज्यांना पुढील 1-2 तासात पैसे येणार आहेत. फक्त त्यामध्ये तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे बहिणींनो. आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ना, ते आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक पाहिजे. बरं, जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर मग तुमचा तो हप्ता थांबवला जाईल. आलं लक्षात? कारण भरपूर बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हतं, त्यामुळे मे महिन्याचा हप्ता थांबवण्यात आला होता. तर तसं होता कामा नये. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करून घ्या. कारण आधार कार्ड बँकेशी लिंक केलं, DBT एनेबल असेल तरच DBTच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यात पाठवले जातात. कारण हे जे आता 3600 कोटी रुपये जे आहेत जून हप्त्यासाठी, एवढे पैसे सरकारने कुठे पाठवले? पहिले DBTवर पाठवले आणि DBTवरून डायरेक्ट तुमच्या खात्यात ते पैसे येतील आता. ओके, चला तुम्हाला आता महत्त्वाची अपडेट मी सांगतो. ज्यांना पैसे आले नाही त्यांनी काय काम करायचं आहे त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समोर आलेली आहे. ती अपडेट बघा आता आणि 2000 रुपये संदर्भात माहिती बघा. चला, 2000 रुपये संदर्भात तुम्हाला माहिती मिळणारच आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. हे बघा, जून हप्त्याचे सर्वांना पैसे आलेले आहेत. बरोबर, जून हप्त्याचे 1500 रुपये सर्वांना आलेले आहेत. तर ज्यांना आले त्यांनी कमेंट करून सांगा ज्यांना पैसे आले त्यांनी, आणि ज्यांना बाकी असतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आता हे बघा बहिणींनो, तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील, तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं, तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे. तरच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही. आता भरपूर बहिणी अशा आहेत ज्या बहिणी नुकत्याच अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता काही 2000 किंवा 3000पर्यंत बहिणी अपात्र झाल्या. कशामुळे? कारण त्या सरकारी कर्मचारी होत्या. आता बघा, जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा GR आला होता आणि GRमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. GRमध्ये स्पष्ट काय सांगण्यात आलेलं आहे की निकष आहेत. 4 चाकी वाहन असेल तर आम्ही योजनेचा लाभ देणार नाहीत ट्रॅक्टर पकडून. त्यानंतर सरकारी नोकरीत असाल म्हणजे सरकारी कर्मचारी झाले तुम्ही, मग 2000 किंवा 3000पर्यंत बहिणींना, म्हणजे 2200 का 3000पर्यंत अशी माहिती आहे की अशा बहिणींना अपात्र केलं. का केलं? कारण त्या सरकारी कर्मचारी होत्या. त्यानंतर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी पण योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत असाल तरी पण योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच महत्त्वाचा आयकरदाता असाल तरी पण योजनेचा लाभ मिळणार नाही. आता 2 योजनेचा लाभ तुम्हाला समजून सांगतो. आता एखाद्या योजनेमार्फत जरी तुम्हाला 1000 रुपये मिळत असतील तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत फक्त किती पैसे मिळतील? 500 रुपये. कारण ते एक योजनेचे 1000 आणि या योजनेचे 500, 1500 टोटल झाले. आणि जरी ऑलरेडी तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत 1500 रुपये मिळत असतील आणि मग लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला हप्ता मिळणार नाही, तुम्हाला अपात्र केलं जाईल. आलं लक्षात? तर अशी ही अपडेट आहे. हे पहिल्यापासूनच लाडकी बहीण योजनेमध्ये निकष बनवण्यात आलेले आहेत. ओके,
ठीक आहे, आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघितली. तर बहिणींनो, सर्वांना पैसे आलेले आहेत. तुम्हाला पैसे आले नसतील तर पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील. जर 1-2 तासात नाहीच आले तर मग पुढील 1-2 दिवसात तर 100% येऊन जातील, कारण पैसे सोडलेले आहेत. हळूहळूपणे सर्व बहिणींच्या खात्यात पैसे पडत आहेत. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची ही सर्वात मोठी बातमी होती, सर्वात मोठी खुशखबर होती. पैसे सर्व बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत, त्याबद्दल ही माहिती होती. चला आता आपण आज रोजीच्या ताज्या बातम्या बघूया आणि 3,000 म्हणतोय मी, 2,000 रुपये कसे मिळणार त्याबद्दल माहिती समजून घ्या. चला पहिली बातमी आपण बघूया. आता आपण सर्व महत्त्वाच्या कामाच्या बातम्या बघूया. हे बघा, रेल्वेकडून प्रवाशांना आणखीन एक भेट, तिकीट आरक्षण प्रणालीत 10 जुलैपासून असा बदल. हे बघा, दर महिन्याच्या 1 तारखेपासून काही ना काही बदल होत असतो. दर महिन्याला काही ना काही बदल होत असतो. आता रेल्वेपासून तर ATMपर्यंत भरपूर बदल झाले 1 जुलैपासून आपण बघितलं, परंतु आता रेल्वेकडून प्रवाशांना आणखीन एक भेट, तिकीट आरक्षण प्रणालीत 10 जुलैपासून आता बदल होणार आहे. त्याबद्दल आपण समजून घेऊया. तर बघा, तिकीट आरक्षण प्रणालीत 10 जुलैपासून काय बदल होत आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या. अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी ही कामाची माहिती आहे. हे बघा, रेल्वेने 1 जुलैपासून तात्काळ आरक्षण प्रणालीत बदल केला. तात्काळ आरक्षणासाठी आधार प्रमाणीकरण सक्तीचे केले. तसेच रेल्वे एजंटांना तात्काळ आरक्षण खिडकी सुरू झाल्यावर अर्धा तासानंतर आरक्षणाचं करता येणार आहे. या नियमामुळे आरक्षण मिळण्यासाठी प्रवाशांना फायदा होणार आहे. आता रेल्वेने आणखीन एक सुधारणा आरक्षण प्रणालीत केली आहे. त्याचा फायदा वेटिंग तिकीट प्रतीक्षा यादी असलेल्या प्रवाशांना मिळणार आहे. रेल्वेने येत्या 10 जुलैपासून आरक्षण चार्ट हा 8 तास आधीच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर पुढे काय म्हटलेलं आहे, त्यापूर्वी 4 तास आधी आरक्षण चार्ट तयार होत होता. ओके, यापूर्वी असा होता नियम. पहिले कसा होता यापूर्वी बघा, रेल्वे बोर्डाच्या नवीन नियमानुसार सर्व झोनमध्ये आरक्षण चार्ट 10 जुलैपासून 8 तास आधी होणार आहे. बघा 8 तास आधी होणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीत तिकीट असणाऱ्या प्रवाशांना तुमचे तिकीट आरक्षित झाले की नाही ते 8 तास आधीच समजणार आहे. बघा, त्यापूर्वी प्रवाशांना 4 तास आधी तिकीट आरक्षण झाले की नाही समजत होते. त्यामुळे तिकीट आरक्षित न झाल्यास प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी प्रवास करण्याचा पर्याय शोधावा लागत होता. परंतु आता 8 तास आधी तिकीट आरक्षण समजणार असल्यामुळे प्रवाशांना वेळ मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या झोनमध्ये 10 तारखेपासून या प्रणालीची सुरुवात होणार आहे. ओके, तर अशी ही अपडेट होती प्रणाली संदर्भात. चला ही बातमी पण समजली. रेल्वे संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. चला ही बातमी समजली तुम्हाला. पुढील बातमी बघा. आता सर्वात मोठी बातमी आहे, बातमी नंबर पुढील बघा. आता बातमी नंबर 2 बघा, सर्वात मोठी बातमी आहे. तर सर्वात मोठी बातमी काय समोर आलेली आहे बघा. तर बघा, पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. पुढील 7 दिवस धोक्याचे, 15 राज्यांना अति मुसळधार पावसाचा हाय अलर्ट. महाराष्ट्राबाबत मोठी बातमी. हे बघा, महाराष्ट्राबाबत सर्वात मोठी बातमी. पुढील 7 दिवस धोक्याचे, 15 राज्यांना अति मुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हे बघा, देशासह राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग IMDने दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि लगतच्या पंजाब राज्यांमध्ये एक अप्पर एअर सर्क्युलेशन तयार झाले आहे. सोबतच नागालँड आणि म्यानमारमध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रदेशात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बघा, तर हवामान विभागानं दिलेल्या
माहितीनुसार उत्तराखंड पूर्व, त्यानंतर राजस्थान, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेशमध्ये पुढील 6 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राजस्थानमध्ये येत्या 10 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील 7 दिवस पूर्वोत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसासोबतच जोरदार वारं वाहण्याची देखील शक्यता आहे. 6 जुलैपासून ते 12 जुलैपासून हे बघा 6 जुलै ते 12 जुलैपर्यंत नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या तर हे बघा नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. आसाम आणि मेघालयामध्ये देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे पुढील 5 दिवस ओडिशामध्ये बघा तर 9 ते 10 जुलै दरम्यान छत्तीसगडमधील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 10 जुलैपर्यंत मध्य प्रदेशातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2 दिवसांमध्ये मध्य प्रदेशात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बघा पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती. तर पावसासंदर्भात ही बातमी आपण समजून घेतली. चला आता शेवटची बातमी बघून जा. ही शेवटची बातमी संपल्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला कामाची बातमी आहे, शेवटची बातमी बघून जा आता. चला शेवटची बातमी आहे. तुम्हाला 2,000 रुपये मिळणार असं मी सांगितलं ना. 2,000 रुपये कोणाला मिळणार याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. पोस्टरवरती थंबनेलवरती तुम्ही बघितलं 2,000 रुपये कशाचे मिळणार. चला समजून घ्या 2,000 रुपये कशाचे मिळणार. सर्व माहिती भेटणार आहे, काळजी करू नका, फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला. हे बघा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. PM किसानचा 20वा हप्ता या दिवशी खात्यात येणार. आताच यादी तपासा. हे बघा तर आता PM किसान योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तुम्ही सर्वजण PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते ना. तर पैसे काही जमा होत नव्हते कारण 2,000 रुपये येणार होते, अजूनपर्यंत जमा झाले नाही, त्यामुळे सर्वजण वाट बघत होते. परंतु आता PM किसान 20वा हप्ता संदर्भात मोठी खुशखबर आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. तर बघा जाणून घ्या आनंदाची बातमी. देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. जुलै महिना शेतकऱ्यांसाठी खास ठरू शकतो कारण मिळालेल्या माहितीनुसार 18 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथे एका कार्यक्रम दरम्यान हा हप्ता जारी करू शकता. हे बघा तर 18 जुलै तारीख बघा 18 जुलै. तर आता मिळालेल्या माहितीनुसार 2 ते 9 जुलै या तारखेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावरती आहेत. तर 10 जुलैला ते भारतात येतील. त्यानंतर 18 जुलै रोजी त्यांची एक महत्त्वाचा त्यांचा एक कार्यक्रम आहे. कुठे? बिहारमध्ये. तर बिहारमधील मोतीहारी येथे एक कार्यक्रम आहे. त्या दरम्यान जो काही हप्ता तो जारी होऊ शकतो PM किसान योजनेचा. बघा अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी शेतकऱ्यांनी आताच यादीत आपले नाव तपासणे महत्त्वाचे आहे. काय आहे PM किसान योजना? तर PM किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे ज्यात सरकार त्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयाची आर्थिक मदत करते. आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. शेवटचा हप्ता फेब्रुवारी 2025मध्ये आला होता. नियमानुसार दर 4 महिन्यांनी एक हप्ता येतो. त्यामुळे 20वा हप्ता जूनमध्ये अपेक्षित होता पण त्याला थोडा उशीर झाला आहे. आता हा हप्ता जुलैमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी 18 जुलै रोजी मोतीहारी येथील कार्यक्रमात हा हप्ता जारी करू शकतात. गेल्या वर्षीही पंतप्रधानांनी त्यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान एक हप्ता जारी केला होता. त्यामुळे यावेळी ही शक्यता जास्त आहे. तर बघा हप्ता तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे 18 जुलैपर्यंत PM किसान योजनेचे 2,000 रुपये येऊ शकतात. ते 2,000 रुपये कोणाला मिळणार आहे? तर
शेतकरी बंधूंना ते 2,000 रुपये मिळतात PM किसान योजनेमार्फत. आलं लक्षात. चला ही बातमी पण तुम्हाला समजली. पुढील माहिती समजून घ्या आता. हे बघा, पुढील महत्त्वाची माहिती समजून घ्या. तर बघा, 2,000 रुपये कोणाला मिळणार त्याबद्दल तुम्हाला माहिती मी सांगितली. त्यानंतर पावसासंदर्भात एक जबरदस्त माहिती होती. त्यानंतर आपण पावसासंदर्भात माहिती बघितली. रेल्वेने जो काही महत्त्वाचा निर्णय घेतला होता रेल्वे बोर्डाने, तर रेल्वेकडून प्रवाशांसाठी आणखीन एक भेट, त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेतली. म्हणजे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती समजून घेतली. एवढी सर्वात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट होत्या, सर्व महत्त्वाच्या टॉप बातम्या होत्या, त्या सर्व माहिती आपण समजून घेतली. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर महत्त्वाची माहिती असो, सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो आणि एकदम तुम्हाला समजायला पाहिजे याच भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो. चला, तुमच्या सर्व लक्षात आले असेल माहिती. आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील लाडकी बहीण योजनेचे. ओके बहिणींनो, सर्वांना पैसे येतील, काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. थोडी वाट बघा, कारण भरपूर वाट बघण्याची आता गरजच नाही, कारण सर्वांना पैसे येऊनच गेलेले आहेत. ज्यांना कोणाला आले नसेल त्यांना पुढील 1-2 तासात येऊन जातील. आलं लक्षात? ठीक आहे. लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. काही ताज्या बातम्या असतील, काही नवीन योजना असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.